ओके. तर आपण या पेज बद्दल बोलत होतो सर्वजणी, प्लीज इकडे लक्ष द्या. या पेज बद्दल मी असं बोललो की क्लास जर तुम्ही अर्ध्या तासाचा घेणार असाल, 45 मिनिटाचा घेणार असाल, 1 तासाचा घेणार असाल, तर हा जो ह्याच्या 4 ओळी मी तुम्हाला सांगितल्या डे 1च्या किंवा डे 6 मध्ये असाल, प्लीज इकडे लक्ष द्या, डे 6 मध्ये असाल, डे 6 मध्ये असाल, असं वीक 6 मध्ये असाल, ह्या 4 ओळी तुम्हाला 15 ते 20 मिनिट मुलांचा खर्च होतो, किंवा अर्धा तास पण तुम्ही इथं खर्च करू शकतात. लक्ष द्या, मी तुम्हाला मुलांचा क्लास प्रॅक्टिस, त्यांचं चेकिंग करणं, त्यांचं सर्व तो वेगळा, आणि हे पेज इतकं इम्पॉर्टंट आणि पॉवरफुल आहे. इकडे लक्ष द्या. काय म्हटलंय की मुलं इथं कानाने ऐकणार आणि अबॅकस टूलवर करणार. प्लीज इकडे लक्ष द्या. इथं मुलं कानाने ऐकणार आणि मेंटल अरिथमेटिक करणार. बघा, हे मेंटल अरिथमेटिक चिन्ह आहे. मुलं इथं कानाने ऐकणार आणि बोटांवर करणार, म्हणजे ओरली कॅल्क्युलेशन बाय द फिंगर्स, ओरली कॅल्क्युलेशन बाय द टूल, बाय ऑन द टूल, ओरली कॅल्क्युलेशन व्हिज्युअल बाय मेंटल अरिथमेटिक. इकडे लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल, लक्ष द्या सर्वजण, फॉर एक्झाम्पल, जर तुमची चांगली बॅच आहे, सर्व लेवल 1चेच मुलं आहेत तुमच्याकडे, सर्वजण लेवल 1चे मुलं आहेत, सर्वांना सांगायचं चला मुलांनो, कारण मुलांचा 15 मिनिटात दर मूड चेंज होतो. आपण असं सांगितलं होतं, 15 मिनिटानंतर मूड चेंज होतो, मग त्यांना पुन्हा परत सांगायचं रिलॅक्स व्हा सर्वजण, चला पेज नंबर, ते किती नंबरचं पेज होतं बघितलं का, साधारण 46 का कितीतरी नंबरचं पेज होतं ते. ओके ना, 43 नंबरचं काहीतरी पेज होतं. मला वाटतं किती नंबर, 43 नंबरचं पेज होतं, बरोबर. 43 नंबरचं पेज होतं. चला त्यांना सांगायचं 43 पेज ओपन करा. निमित्त सांगतो तुम्हाला मी कसं, आणि मी माझा जर मी 1 तास क्लास घेतला तर माझा अर्धा तास या पेजवर असायचा क्लास. परत एकदा सांगतो, मी काय बोललो, जर मी तास घेतला, एक एक तास, तर मी अर्धा तास या पेजवर मुलांना खेळवायचो. ते कसं, इकडे लक्ष द्या. मुलांना सांगायचं रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, चला अबॅकस टूल घ्या. सर्वजण बसतात आणि त्यांना सांगायचं रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, 9 - 6 - 2 +5 -5 +2. आन्सर इज, लिहा पहिला आन्सर. लक्ष झालं तुम्हाला मला काय सांगायचंय? की मुलांना कानाने ऐकतायत, नो वेटिंग टाइम, त्यांना ऍक्शन मोडमध्ये आहेत, आणि आपल्याला लक्षात येतं की कोण मुलगा कुठल्या लेवलला कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करतोय. मग आता तुम्हाला मी काय सांगतो, म्हणून तुम्हाला बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर बनायचंय. मी काय बोललो, किंवा तुमच्याकडे हा सेन्स असला पाहिजे की एका क्लासमध्ये मिक्स मुलं आहेत. प्लीज इकडे लक्ष द्या, मिक्स मुलं आहेत. मग सिनियर मुलांना एका बाजूला बसवा, एका एका आडव्या एका टर्निंगला बसवा, लेव्हल 2चे एका बाजूला बसवा, लेव्हल 1चे एका बाजूला बसवा, लेव्हल 0चे एका बाजूला बसवा, आणि मग प्रत्येक मुलांना सांगा की मी ह्या 4 मुलांना करतोय. हे बघा, लेव्हल 0चं जेव्हा मी विचारतोय ना, तेव्हा सर्वांना सांगायचं सर्वांनी करायचं. इकडे लक्ष द्या. लेव्हल 1चे जेव्हा मी विचारतोय ना, त्यांना सांगायचं सर्वांनी करायचे, एक्स्ट्रा त्यांना आन्सर लिहू द्या, सर्वांनी करायचे. लेव्हल 2चे करत असेल तर तेव्हा सांगायचं, सॉरी, लेव्हल 0चं करत असेल तर सर्वांनी करायचं असं सांगायचं. लेव्हल 1चे विचारायला गेल्यावर लेव्हल 0वाल्यांना सांगायचं बाळांनो हे तुम्हाला जमणार नाही. पण जर तुम्हाला ट्राय करता आला, जर करता आला तर करून बघा, नाही तर अदरवाईज तुमची प्रॅक्टिस करा. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. जेव्हा तुम्ही लेव्हल 2 कडे जाल, तेव्हा लेव्हल 2 वाल्यां किंवा 1 वाले आणि 0 वाल्यांना सांगायचं बाळांनो तुम्हाला हे जमणार नाही, पण तुम्ही तुमची प्रॅक्टिस करा, मी तोपर्यंत यांना विचारते. लक्षात आलं? मिक्स क्लास असेल तुमच्याकडे, 20 मुलं आहेत, 10 मुलं आहेत, 10 मुलं 4 वेगवेगळ्या लेवलचे आहेत, मग तुम्ही म्हणाल कसं मॅनेज करायचं? 3-3 मुलं व्यवस्थित ग्रुपने व्यवस्थित असे वेगवेगळे बसवायचे. मग पहिले या 3 मुलांना विचारा, मग त्या 3 मुलांना विचारा, त्या 3 मुलांना विचारा, आणि जेव्हा लोअर साईडच्या लेवलला आपण असतो तेव्हा सांगायचं सर्वांनी करा. जेव्हा हायर लेवलला जाणार तेव्हा त्या पहिल्या लोअर साईडच्या मुलांना सांगायचं बाळांनो हे तुमच्यासाठी नाहीये, पण तुम्ही ऐकलं तरी चालेल, म्हणजे त्यांना कॉन्फिडन्स वाढतो. लक्षात आलं तुम्हाला? आणि मग टीचरचं काम असतं. मी तुम्हाला सांगतो की आपण कुठल्याही क्लासला गेल्यानंतर आपण नोट्स काढून घेऊन जातो. तसं मी आज माझ्या डे 1 मध्ये मी हे 5 कॅल्क्युलेशन विचारणार आहे, म्हणून हे तुमचे आन्सर तयार पाहिजे त्या तुमच्या बुकमध्ये. तुम्हाला ते ठरवलं पाहिजे की मी आज हे विचारणार आहे. मग जसं त्या बुकमध्ये दिलेत डायरेक्ट लेवलचे कॅल्क्युलेशन, लेव्हल 0चे कॅल्क्युलेशन, तुमचे आता पीडीएफ मी दिले, म्हणजे तुम्हाला काय विचारायचं तुमच्या हातामध्ये पेन पेपर तयार पाहिजे, की मला हे 5 कॅल्क्युलेशन आज विचारायचे आहेत मुलांना. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 24 - 22 +5 +50 -55 +30 -22. Answer is the answer is the 10. 10 10. लक्षात आलं?
म्हणजे हे तुम्हाला लिहा, मग त्यांना सांगायचं आन्सर पहिलं 1 लिहा. म्हणजे अशा पद्धतीने मी तुम्हाला काय बोललो, की तुम्ही जेव्हा या पेजवर जेवढा जास्त वेळ द्याल तेवढ्या तुम्ही बेस्ट टीचर आहेत. परत एकदा सांगतो, ते बुकचं तर करणारच आहेत मुलं. त्यांना दिलेलंच आहे ते दळण, रेडीमेड दळण आहे. जात्यात टाकलं तर पीठ बाहेर येणारच आहे त्यांचं, नाही तर नंतर आन्सर येणारच आहे. आलं लक्षात? ते रेडीमेड आहे. पण तुम्ही जेवढे बेस्ट टीचर, तुम्ही जेवढे एक्सलन्स टीचर व्हाल, तेवढा या पेजवर तुम्ही युटिलाइज जास्त कराल. कारण तुम्हाला बेस्ट टीचर बनायचंच आहे. त्याच्यासाठी हा संकल्प आहे. म्हणून हा पेज फार महत्वाचा आहे बुक मधला. ओके. त्याच्यानंतर त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे, म्हणजे हे 12 वीकचा प्रोग्राम आहे म्हणून. त्याच्यानंतर इथं परत कोणी काही याबद्दल नेहमी मला प्रश्न विचारत असतात. पण याला असं म्हणतात की 2x फॉर्म्युला. म्हणजे मुलं म्हणतात की टेबल पाठ करणं फार कठीण कठीण आहे. मी म्हणतो सोपं आहे. त्यांना सांगायचं, बाळा रे, तुला जर हे अर्धे टेबल यायला लागले ना, कुठले तरी हाफ टेबल यायला लागले ना, तर बाकीचे टेबल आपोआप येतात. फॉर एक्झाम्पल, हे बघा, हा 9 आणि हे बघा, 9 टू जा किती होतात? 18 होतात. 9 टू जा किती होतात? 18 होतात. होतात की नाही? मग 2 9 पाठ करायची गरज काय रे बाळा? काही करायची गरज नाहीये तुला. पाठ करायची गरज नाहीये. जर तुम्ही अर्धेच टेबल एवढे पाठ केले, अर्धाच पाठ, तरी तुम्हाला सर्व टेबल येतात. एक जस्ट माइंड सेटिंगचा पार्ट आहे हा. की मुलाला जर फॉर एक्झाम्पल 6 6 जा 36 येत असेल, म्हणजे फॉर नाही, आपण असं समजूया, 7 5 जा 35, इकडे लक्ष द्या. 7 5 35, मग 5 7 35 होता, ते पाठ करायची काही गरजच नाहीये. म्हणजे हा टेबल, इथला टेबल पाठ करायची गरज नाही. उदाहरणार्थ मला एक सांगायचं काय, अर्ध एक जस्ट एक अर्ध अर्ध मुलांचं डोक्यावरचं बर्डन आपण कमी करतो, म्हणून हा एक चार्ट बनवला, बाकी काही नाही. याच्याबद्दल मला कधीतरी आठवण द्या. हा एक थोडासा एक वेगळा प्रकार आहे. अल्फाबेटिकला नंबरिंग मध्ये कन्वर्ट केल्यानंतर त्याचं लॉजिक लावायचं आपल्याला. तर तो आपण नंतर बघूया. म्हणजे आता आता क्लास आपला तो नाहीये. मला आठवण करून द्या, म्हणजे त्याच्याबद्दल बोलू. त्याच्यानंतर पुन्हा परत पुढे हाच ती थेरी आहे. आणि तिथं इथं काही तुम्ही विचारू शकतात. प्लीज इकडे लक्ष द्या. तुम्ही इथपर्यंत विचारलं तर हे आन्सर आहे. तुम्ही इथपर्यंत विचारलं तर हे आन्सर आहे. तुम्ही इथपर्यंत विचारलं तर हे आन्सर आहे. आणि तुम्ही शेवटपर्यंत विचारलं तर हे आन्सर आहे. आहे की नाही छान? म्हणजे तुम्ही एका कॅल्क्युलेशनला तुम्ही डीपमध्ये घेऊन जातात का, इथपर्यंत विचारतात का, इथपर्यंत विचारतात का, इथपर्यंत विचारतात, तुमच्यावर आहे दरवेळेस तुम्ही काय करायचं. हे मेंटल अरिथमेटिकचा हा एक चार्ट दिलेला आहे. हे तुम्ही विद्यार्थ्यांना विचारू शकतात आणि हे आन्सर प्रमाणे त्यांचे आन्सर करेक्ट येत आहेत की नाही ते तुम्ही बघू शकतात. म्हणजे तुम्ही जर इतकंच विचारलं तर हे सर्व आन्सर असतील. हे सर्व आन्सर असतील. हे वरचे आन्सर असतील. जर तुम्ही इथपर्यंत विचारलं तर हे टेबल आपण पण बनवू शकतो ॲज अ टीचर, गुड टीचर म्हणून, असं काही नाही. पण हे मी तुम्हाला दिलंय रेडी रेकनर. ओके ना? म्हणून हे तुम्हाला लेव्हल 1चं बुक व्यवस्थित समजून सांगावं, म्हणजे उद्यापासून कदाचित लेव्हल 2ला आणि लेव्हल 3ला एवढा वेळ लागणार नाही. आणि पुन्हा परत ही फायनल टेस्ट, इकडे लक्ष द्या, ही फायनल टेस्ट. त्याच्यानंतर आपण बुक बरोबर एक तुम्हाला एक पेपर पाठवतो, ती टेस्ट. त्याच्यानंतर तुम्हाला मी विद्यार्थ्यांना, जसं तुम्ही शिक्षकांना मी तुम्हाला आता लिंक दिलेली आहे, तशी विद्यार्थ्यांना ऑनलाईन लिंक, इकडे लक्ष द्या, ऑनलाईन लिंक. म्हणजे झाले की नाही पेपर. आणि त्याच्यानंतर अनलिमिटेड पेपर, हजारो पेपर जरी सोडवले 6 महिन्यात, 10,000 जरी सोडवले तरी आपल्याकडे काही प्रॉब्लेम नाही, एवढे पेपर तयार होतील. असं एक ॲपचं पण एक्सेस, की त्या ॲपमध्ये आपली कॉम्पिटिशन होणार आहे नंतर. त्यांना कधीतरी सोडवायची प्रॅक्टिस झाली पाहिजे, म्हणून त्यांना कंपल्सरी. आणि आपला एनजीओचा हिस्ट्री आपल्याला करायचंय, की आपल्याकडे कुठल्या कॅटेगरीतले, कुठल्या कास्टचे, कुठल्या शहरातले, खेड्यापाड्यातले कोण विद्यार्थी येऊन गेलं, हे सर्व डाटा आपल्याला ॲज अ एनजीओ म्हणून आपल्याला शासन दरबारी आपल्या संस्थेला पुढे मागे कोणीतरी मदत करावं, शासनाच्या स्कीमची मदत व्हावी, आपल्या ताई लोक जे शिकवतायत त्या ताईंना थोडा थोडा वाटा त्याच्यातला कसा मिळेल, वेगवेगळे प्रोजेक्टच्या माध्यमातून ते मिळावं. समजा उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, आपल्याला जिल्हा परिषद आदिवासी भवन उद्या एखादा आपल्याला टेंडर मिळालं किंवा आपण याच्यासाठी प्रूव्ह झालो, तर कोण जाऊन शिकवणार आहे? तुमच्यापैकीच कोणीतरी ताई जाऊन शिकवणार आहेत. मला मला माझ्या ड्युटी नंतर मला वेळ आहे का?
त्यांनाच दोन पैसे मिळतील म्हणून हे सर्व आपल्याला एक आपली आपण म्हणून आता दर्पण रजिस्ट्रेशन केलं, 12 ATG केलं, आता आपण CSR करतोय. CSRचं आलेलं नाही अजून म्हणून मी सांगतोय करतोय आपण. आणि या सर्व गोष्टी त्याच्यानंतर अजून एक मी कुठलं तरी विसरतोय. CSR आणि स्टार्टअप इंडिया, स्टार्टअपचं पण आपण करतोय. हे दोन सर्टिफिकेशन आपले येणार आहेत. अशा पद्धतीने आपण सर्व आपल्या NGOला जे जे आवश्यक असतं ग्लोबली, इंडिया लेवलला आपल्याला रेकग्निशन करण्यासाठी किंवा आपल्याला प्रेझेंट करण्यासाठी हे सर्व आपल्या NGO साठी आपण सर्व एक 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 मिळवतोय. सो अशा पद्धतीने आपण लेवल झिरोचं बुक समजून घेतलं खऱ्या अर्थाने. मला वाटतं तुम्ही सर्व बुकचा फ्लो समजून घेतल्यानंतर बऱ्यापैकी तुम्हाला क्लिअरन्स झालं असेल. आता टाइम आहे प्रॅक्टिसचा. आता थोडा उशीर झालाय, पण तरी आपण कमीत कमी मी डायरेक्ट C पार्टवर जातो. ओके. बाकीचा तुम्ही करून घ्याल तर उद्या बाकीचे करू वाटलं तर, नाही तर मग आपण घ्यायचा फक्त. घ्यायचा म्हणजे थोडासा वेळेचा का नाही, 2-2 मिनिटात होईल. कारण सिम्पल आहे, लेवल झिरो म्हटल्यावर काही प्रॉब्लेम नाही. चला स्टार्ट करूया प्लीज एव्हरीवन. हां, प्लीज चला स्टार्ट करू. घेऊया, बघूया. 3 मिनिटं देतो, 10 मिनिटात संपून टाकू. 3-3 मिनिटात जेवढे होतील तेवढं, काही काळजी नका करू. 3च मिनिटं देतो, म्हणजे सर्वच केले पाहिजे असं काही नाही. प्लीज एव्हरीवन स्टार्ट करा. 3च मिनिटं मोजून. आणि तिघं कॉलमला 9 मिनिटं घेऊ आपण सर्वजण. मी अलाराम देईल आणि मग पुढच्या याला जाईल प्लीज. वीस सेकंद बाकी आहेत, नंतर आपण बी कडे जाणार आहोत. म्हणून क्लोजिंगला जा. सर झालं. कंप्लीट सर. 5 सेकंद जे हातातले ते कंप्लीट करा, म्हणजे आपण बी कडे जाऊ प्लीज. कंप्लीट करा, कंप्लीट करा प्लीज. ओके. बी कॉलम स्टार्ट करा सर्व.
अर्धा मिनिट बाकी आहे. झालं सर. 5 सेकंद प्लीज, क्लोजिंग कडे जाऊ. ओके, सर्वजण हातातलं कंप्लीट करा आणि क्लोजिंगला जा. प्लीज प्लीज, हातातलं कंप्लीट करा. ओके, नेक्स्ट सी. पुन्हा परत 3 मिनिट. अर्धा मिनिट बाकी आहे. क्लोजिंग कडे जा सर्वजण. हातातलं जे असेल ते कंप्लीट करा. ओके, प्लीज क्लोजिंगला करा. क्लोजिंग करा, क्लोजिंग करा, क्लोजिंग करा. आणि आता सर्वजण आन्सर चेक करून घ्या फटाफट. आपला एक जे असेल ना ते फटाफट आन्सर चेक करून घ्या. मोठं करू का जरा?
सॉरी. हा बघा बरं. मला मोठं करता आलं का? बघा बरं सर्व. दिसतंय ना सर्वांना? आन्सर दिसतायत ना? प्लीज सांगाल झाल्यावर, चेक करून झाल्यावर. झालं सर चेक. ओके, थांबूया. येऊ बाहेर. येऊ बाहेर. अनिताताई झाले चेक? अनिताताई झाले चेक? अनिताताई येऊ का बाहेर? हो सर झाले. ओके, ठीक आहे. ओके, काय हरकत नाही. सर्वांनी चेक केले असेल. 45 कॅल्क्युलेशन आपण हो घेतले सर. होते. टास्क घेतला होता आपण 11 मिनिटचा. 3 मिनिट आणि मी नंतर 4-4 मिनिट दिले. तुम्हाला लक्षात आलं असेल. मी तरी पण तुम्हाला आठवण करून देतो. कोण सांगेल मला कसा कसा क्रम होता? पहिले कॅल्क्युलेशन कुठल्या याचे होते? कोण सांगेल मला? पहिला ए पार्ट कुठल्या याचा होता? एक अंदाज. डायरेक्ट लेवल डायरेक्ट. डायरेक्ट होते. हं. हम्म, जाधव सर. लेवल 0 सिनियर इन तर पहिलं लेवल 0 हे सिनियर थांबा 2 मिनिटं थांबा. आपण जाऊया ना, इथंच जाऊया. हा इकडे या. करा सर्वजण. पहिलं कॅल्क्युलेशन कुठं तरी घ्या, लास्ट 15 नंबरचं. 88. घ्या सर्वजण. 88 -5 -3 +9 -66 म्हणजे हे डायरेक्ट लेवलचं आहे. आपण अजून अजून 9 नंबरचं घेऊ कॅल्क्युलेशन. 11 11 +6 -5 +1 +26 हे पण डायरेक्ट लेवलचं आहे. ओके, डायरेक्ट लेवलचं आले होतं हे. ठीक आहे, आलं असेल, माहित नाही मला. त्याच्यानंतर बी कॉलम कसला होता? इन हाऊस फॉर्म्युला होता. क्लिअर का सर्वांना? हा, इन हाऊस फॉर्म्युला होता. आणि सी कॉलम येस मला सर. वाटतं नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला होता. एक एक कॉलम मला वाटतं इन हाऊसचा असायला पाहिजे. तर ते मिक्स असतील. इन हाऊसचे आणि इन हाऊस आणि डायरेक्टचे असे होते. ठीक आहे. बट इट्स वंडरफुल की तुम्हाला कॉन्फिडन्स आला असेल की मी लेव्हल 1चे कॅल्क्युलेशन सर्व करू शकतो. इन हाऊस फॉर्म्युला करू शकतो, सबस्ट्रॅक्शन फॉर्म्युला करू शकतो, नेक्स्ट हाऊस पण करू शकतो. आता आपण उद्या काय करू? उद्या आपण पुन्हा परत लेव्हल 2 करू आपण. लेव्हल 2 ला जाऊ मुद्दाम. म्हणजे फॉर्म्युला कॉम्बिनेशन सर्व शिकून घेऊ. पुन्हा परत लेव्हल 3 ला जाऊ. पुन्हा परत लेव्हल 4 ला जाऊ. म्हणजे 2 वेळा आपल्या कॉम्बिनेशन फॉर्म्युल्यांची पण प्रॅक्टिस होईल. म्हणजे आणि लेव्हल 1 नंतर लेव्हल 2 नंतर लेव्हल 3 लेव्हल 4. म्हणजे आपल्याला कशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना लेव्हल 1 नंतर लेव्हल 3 घ्यायची का? का लेव्हल 1 नंतर लेव्हल 2 घ्यायची? असं पण तुम्हाला एक तुमचा क्लासमधला सेटअप तुम्हाला करून घेता येईल. काय काळजी नका करू. असं काही नाही. शेवटी विद्यार्थ्याला जर लेव्हल 2 हार्ड जात असेल तर आपण लेव्हल 1 नंतर लेव्हल 3 पण करून घेऊ शकतो. ओके. सो क्लिअरिटी. छानपैकी आपण सर्व बुक समजून घेतलं. रोजच्या रोज बुक समजून घेऊ. म्हणजे तुम्हाला कुठले डाऊट राहणार नाही, बुक बद्दल राहणार नाही आणि लेवल बद्दल राहणार नाही. ओके. अशा पद्धतीने आपण सर्व क्लिअर करू. सो व्हॉट इज द स्कोर? स्कोर इज माय स्कोर इज लिहिलं असेल ना की ओके 44
त्यानंतर सानिया ताई, त्याच्यानंतर 34 सर्वजण. ओके, ठीक आहे ना, छान केलं ना. 33 छान. स्वाती ताई, स्कोर दाखवा, स्कोर दाखवा. ओके, हां, 44 नो प्रॉब्लेम. छान आहे सर्वांचा. नंदाताई, स्कोर दाखवा. 41, 45, 33. चला, जो काय असेल तो आपला स्वतःचा स्कोर आहे. आणि आपली काही कोणाबरोबर कॉम्पिटिशन नाही आहे. माझी कॉम्पिटिशन माझ्या स्वतःशी आहे. मला रोज डे टू डे मला स्वतःला अपडेट करायचंय. मला स्वतःला क्लिअरिटी करायची आहे सर्व फॉर्म्युलाच्या बाबतीत किंवा सिलॅबसच्या बाबतीत. क्लिअर? सो बाय बाय. मी पण थकलेलो आहे. मी आज झोपलेलो नाही. मी सकाळी 8 ते 11 3 तास झोपलो आणि त्याच्यानंतर दिवसभर काम काम काम, खूप मागे काम होतं. म्हणून मी झोपलो नाही. म्हणून मला नंदाताईंना फोन करायची गरज काही पडली नाही. पण उद्याचा भरोसा नाही. शेड्यूल हे शेड्यूल असतं. आज पहिला दिवस होता नाईटचा म्हणून मी आज झोपलो नाही. पण उद्या झोपलो तर जरूर कॉल करा. उद्या मी हा व्हिडिओ, त्याच्यानंतर प्रॅक्टिस पेपर, त्याच्यानंतर टेस्ट, जे 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 ठरलंय त्याप्रमाणे मी सर्व टाकत राहील. ओके, आणि ते संग्रहात ठेवा तुमच्या. बाय बाय. कोणाला काही मला वाटतं बोलायचं असेल तर उद्या बोलू, कारण मी आधीचा पण एक क्लासमध्ये बडबड बडबड केली. तुमच्याबरोबर पण बडबड केली. काय बडबड असेल तर आपण उद्या बोलू, म्हणजे वेळ राहील आपल्याकडे. सो बाय बाय. भेटूया परत सर उद्या आपल्या रिव्हिजनमध्ये, डे 3 मध्ये. सर लेटर पाठवाल. काही प्रॉब्लेम नाही. मी पाठवलं नसेल तर पाठवून देईल. मला मेसेज करा. मी प्रयत्न करेल उद्या जेवढ्यांचं हो पाठवता सर. येईल सर्व ताईंचं पण पाठवून देईल मी. असं काही नाही. फक्त मला एरिया कधी कधी मला तुमचा ऍड्रेस बघून मला टाकून देईल मी. काय काळजी नका करू. पाठवून देईल. सर्वांना पाठवण्याचा प्रयत्न करतो मी उद्या क्लासच्या आधीपर्यंत. ठीक आहे, प्रयत्न करेल. राहिलं तर कदाचित परवा करेल, पण पाठवून देईल मी. नो प्रॉब्लेम. बाय बाय. चलो.